नमस्कार मित्रांनो, तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे मस्तपैकी। आणि मेथीच्या भाजीचे अनेक फायदे आहेत। तर मेथीची भाजी खाल्ल्यामुळे म्हणतात ब्लड प्रेशर कमी होते आणि हार्ट अटॅकचा धोका पण कमी होतो। आणि तुम्हाला जर शुगर असेल तर शुगर पण नियंत्रित राहते। तर मेथीची भाजी मग खायलाच पाहिजे। तर आज मी तुम्हाला मेथीची भाजी मस्तपैकी बनवून दाखवणार आहे। तर हे बघा, मस्त भाजीपाला लावलेला आहे, ते पालक, मेथी, संबार, इकडे कांद्याचा आहे। तर आज मी मस्तपैकी मेथीची भाजी बनवून दाखवणार। तर आता मी हे काढून घेते आणि मग मुळा तोडून देते। तर इथं आपला मुळा पण लागलेला आहे। तर मुळ्याची तुम्हाला कोणती रेसिपी बघायची असेल तर सांगा, मी ते पण दाखवणार। पण हिवाळ्यामध्ये पौष्टिक अशी मेथीची भाजी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खायलाच पाहिजे म्हणते, कारण ती गरम राहते आणि हिवाळ्याला थंड राहते। तर गरम भाजी खायला पाहिजे। मग चला, तर मग आता मी भाजी काढून घेते। तर हे बघा, एक जुडी मी मेथीची भाजी काढून घेतलेली आहे आणि ते कशी बनवायची तर मी हे तुम्हाला दाखवणार। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया, व्हिडिओला आणि भाजी बनवायला। तर हे बघा, आता मी मेथीची भाजी घरी आणली आहे शेतामधून। तर याला मी व्यवस्थित आता तोडून घेते। याची पानं आपल्याला पानंच तोडून घ्यायचे आहे आणि याला पहिले धुवून घेते मी व्यवस्थित आणि नंतर तोडते। मस्त हिरवीगार आहे। तर मित्रांनो, या एक जुडी मेथीच्या भाजीचे अनेक असे फायदे आहेत आणि तुम्हाला जर अशी खावी वाटत नसेल तर मी जशी बनवते तशी बनवून खाऊन बघा, चवदार होणार आहे आणि त्यापासून आपल्याला अनेक फायदे मिळणार आहेत। आपल्याला जसे की आपला रक्तदाब नियंत्रित राहतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशरचा धोकाही कमी होतो आणि वजन आटोक्यात राहते। ते तर खूपच महत्त्वाचे आहे। वजन म्हणजे आपल्याला नियंत्रित ठेवावंच लागते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते, पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते आणि मासिक पाळीच्या तक्रारीहून तुम्ही म्हणजे महिलांसाठी तर खूपच उपयुक्त। आता ही मासिक पाळीची तुम्हाला अनेक समस्या अनेक महिलांना राहतात, त्यामुळे मेथीची भाजी तुम्ही आवर्जून खा, ते तक्रार तुमची दूरच होऊन जाणार। आणि जर बाळंतपणामध्ये जर दूध नसेल तर त्यालाही खूप उपयुक्त ही मेथीची भाजी आहे। तर लवकरात लवकर मेथीची भाजी आणा आणि खायला सुरुवात करा। आणि अशी जबरदस्त भाजी जर तुम्ही बनवून घातली तर दररोजच खाल तुम्ही। तर आता मी याची भाजी तोडून घेते मस्तपैकी आणि याची मस्त तुम्हाला भाजी बनवून दाखवते कशी बनवायची। तर अनेक जणांच्या समस्या असतात की मेथीची भाजी कडू लागते, असं लागते। तर अशी बनवून बघसाल तुम्ही तर ती तक्रार पण दूर होऊन जाईल। तर हे बघा, मी मेथी तोडून घेतली आहे। तर आपल्याला जास्त चिरून घ्यायची नाही, अशी तोडूनच घ्यायची। तर इकडं मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा काढून घेतलेलं आहे। तर 2 कांदे कापून घेतले आणि थोडासा पालकांदा घेतला कापून आणि 5-7 लाल मिरच्या घेतल्या आणि 2 लसणाचे गाठे घेतले लहान लहान। आणि इकडं जिरं, मोहरी, एक अर्ध्याला थोडं जास्त लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद। आणि माझ्या अंदाजे हे अर्धी वाटी बेसन आहे। बेसन पीठ हे महत्त्वाचं आवर्जून वापरा, कारण बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की मेथीची भाजी कडसर लागते। तर बेसन पीठ वापरल्यामुळे ते कडसर लागणार नाही, त्याची चव ही वेगळीच म्हणजे मस्त येणार। तर ती कशा प्रकारे बनवते हे तुम्ही बघून घ्या, तेव्हा तुम्हाला समजणार। तर ही मेथीची भाजी मी आता धुवून घेते 2 पाण्याने। तर याचं पाणी असं वरतं येईल कसं धुवायचं असलं ते सगळं निघून जाते। त्याला मी आता काढून घेते। तर मेथीला 1-2 मिनिटं असंच पाण्यात राहू द्यायचं आणि नंतर काढायचं। तर पहिले मी याला थांबून ठेवलं होतं, तर आता हे काढून घेते। जास्त काही कचकच धुवायचं नाही, असं लादी हाताने असं काढून टाकायचं। हे बघा, मेथीच्या भाजीला राहिली सुली माती ही निघून गेली, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, ह्या लाल जे मिरच्या घेतलेल्या आता हे थोडंसं मी याला परत करून भाजून घेते आणि याला खलबत्त्यामध्ये जाडसर बारीक असं काढून घेते।
त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं भाजताना. अशा मिरच्या जर तुम्ही भाजून घेतल्या तर चव भन्नाट येणार आहे आपली. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं भाजताना आणि हे परत करून घ्यायचं. तर हे भाजून झालं आता काढून घेते. तर खलबत्त्यामध्ये मी मिरच्या काढून घेतल्या. तर याच्यामध्ये मी टाकते लसूण. हे बघा, तर 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ टाकते, करून लवकर बारीक होणार. तर हे आता मी काढून घेते. तर हे बघा, बारीक जाडसर बारीक असं वाटून झालेलं आहे. तर आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते. कढईमध्ये तेल टाकून घेते. साधारणतः मी 3 मापलं तेल टाकून घेते. तर मी सकाळी मेथीची भाजी बनवली होती नाश्त्याकरिता, कारण की माझ्या इथं शेती आणि सकाळीच शेतामध्ये जाणारा नाश्ता दिला मी करून. मेथीची भाजी आणि पोळ्या केल्या. तर चाटून पुसून सगळी खाल्ली आणि थोडीशी उरलेली मी सासूबाईंना डब्यावर सुद्धा बांधलेली. तर घरच्यासाठी आता मी पुन्हा करत आहे, जे घरी मंडळी उरले त्यांच्याकरिता. तर आपलं तेल तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं मी टाकून घेते. मोहरी जिरं तडतडलं मग त्याच्यात टाकायची कांद्याची पाल. कांद्याची पाल दिली टाकून. कांद्याची पाल हे टाकल्याबरोबर नंतर कांदा टाकायचा त्याच्यासोबतच. आपली जबरदस्त अशी आज मेथीची भाजी होणार आहे. कुणाला खावी वाटत नसेल तर अशी करून बघा, नक्की आवडीने खासाल. आणि चुलीवरच्या भाज्या तर भन्नाट चव येते, त्यांना वेगळीच चव लागते. त्याची पण टेस्ट वेगळी येते. चुलीवरची वेगळी आणि गॅसवरची वेगळी. खरंच मी, कारण की मी गॅसवर पण करते कधी कधी, पण चुलीवर केलेला स्वयंपाक कधीच उरत नाही, पूर्ण फिनिश होऊन जाते. माझा आज म्हणजे माझ्या घरी गॅस गेलेला आहे, त्याच्यामुळे चुलीवरच चालू आहे स्वयंपाक. आणि स्वयंपाक जास्त लागत आहे कारण ते चुलीमुळं. तर कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा. तर आज मी एकटीच रेसिपी चा व्हिडिओ काढत आहे. बनवत पण मीच आहे आणि काढत पण मीच आहे, कारण काढायला कोणीच नाही. मुलाला झोपून दिला आणि मी काढत आहे. तर थोडासा प्रतिसाद दाखवा. माझ्या रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी मनापासून तुम्हाला विनंती करत आहे. कारण खूप जड जाते हो एकटीला काढणं. एकटीला मुलगा पण आहे लहानवाला, त्यालाही सांभाळावं लागतं. आणि हे शेतामध्ये गेलेले आहेत. तर आपला कांदा होतच आलेला आहे. तर हा काढून घेतलेला लाल मिरच्याचा ठेचा मी याच्यामध्ये टाकून घेते. तर मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही हिरव्या मिरच्याचा पण वापर करू शकता. माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी लाल मिरची टाकलेली आहे याच्यामध्ये. तर हे बघा, आपले मसाले हे व्यवस्थित झालेले आहे. तर याच्यामध्ये आता मी हे मेथी टाकून देते. होऊ द्यायची. थोडंसं होऊ द्यायचं आणि वरतून टाकायचे. तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडासा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे, हे टाकून द्यायचं वरतून आणि हे व्यवस्थित होऊ द्यायचं. मग असं 2-3 मिनिटं असं होऊ द्यायचं आणि नंतर वरतून टाकायचं बेसन पीठ. हे पूर्ण असं चिमून जाते ही भाजी पूर्ण. नंतर वरतून बेसन पीठ टाकायचं.
भाजीचा एवढा मस्त वास येत आहे की नाही, आताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या। तर अशा प्रकारे मेथीची भाजी करून बघा, आवडीने खासाल। मेथीची अशी झाली की वरतून आता मी बेसन पीठ टाकते याच्यामध्ये। हे बघा, तर बेसन पीठ मी पूर्ण टाकून दिलं आणि हे असं हळूवार फिरवायचं। तर हे बघा, मस्तपैकी आपली मेथीची भाजी आता तयारच होत आहे। तर तुम्हाला कशी वाटली तर मला सांगा। याला शिजायला आणखी टाइम आहे, 5-10 मिनिटं याला अशी होऊ द्यायची, फिरवत राहायचं जेणेकरून ते तळाला लागणार नाही। तर मेथीची सुक्की भाजी रश्श्याची पण होते, तर मी सुक्की केलेली आहे। तुम्हाला रस्स्याची करायची असेल तर बेसन तेल जास्त तेलामध्ये होऊ द्यायचं, नंतर पाणी सोडायचं त्याच्यामध्ये। तर मी सुकी बनवलेली आहे कारण मला सुकी आवडते। तर आपली भाजी आता झालेलीच आहे। हे बघा, याला तळाला मी लागूच नाही दिलं कारण मी लगातार चालू ठेवलं फिरवणं। तर आता याला मी प्लेटमध्ये काढून देते। तर हे बघा, मेथीची भाजी आपली बनून तयार झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आपल्या चुलीवरची चव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। तर मित्रांनो, या मग जेवायला। तर आता मी जेवायला सुरुवात करते। तर आपली मस्त चटपटीत अशी मेथीची भाजी घेऊन